नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल. आवाज सर्वसामान्य जनतेचा. आज आपण उमरखेड शहरातील प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता जनशक्ती पॅनलच्या वतीने जनशक्ती पॅनलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ताकदीने प्रचाराला लागलेले आहेत आणि जनशक्ती पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ तेजश्रीताई जैन आणि प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार प्रकाश शिकारे सर आणि स्वातीताई ठाकरे हे पण आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की जनतेसमोर नंबर 7 प्रभाग क्रमांक 7 मधील जनतेसमोर कोणता विकासाचा प्लॅन घेऊन आले ते. प्रथम सौ तेजश्री संतोष जैन. मी जनशक्ती पॅनलकडून उभी आहे. सर्वसाधारण जनशक्ती पॅनल हे सर्वसाधारण म्हणजे जनतेचं पॅनल आहे आणि आम्ही सर्वसाधारण सर्व लोकांकडून उभे आहोत की बाबा हे जनशक्ती पॅनलला मतदान करतील आणि आम्ही हे धनशक्ती नाही जनशक्तीचं पॅनल आहे. लोकांनी असं हे विचार करावा नाही की हा सर्वसाधारण लोकांचे मतदान आम्ही विकास करण्यासाठी सामान्य जनतांना सगळं लोकांना सोबत घेऊन आम्ही हे पॅनलचा विकास करण्यासाठी उभे आहोत. आणि प्रथमतः लोक म्हणत आहे की विकास केलेला आहे. हे साधारण सर्व विकास बलाढ्य लोकांच्या घरापर्यंत गेलेला आहे. सर्वसाधारण जनतेपर्यंत कुठलाच विकास झालेला नाही. आम्ही आता काल इंद्रायणी नगरमध्ये 4 नंबर वार्डामध्ये गेलो होतो. बरं इतके की चढताना चढत पडत खाली असं चढ उतर तिथल्या लोकांची एवढ्या समस्या आहे की घरकुल नाही, त्या लोकांना पाणी नाही. एक वेळेस तरी निदान पाण्याची तरी सोय जावी, घराघरापर्यंत पाणी तरी त्यांना मिळावं असं आमची इच्छा आहे. आणि आम्ही सर्व जनतेला एकच आवाहन करतो की जनशक्ती पॅनलला निवडून द्यावं, धनशक्ती पॅनलला नाही. आणि आम्ही पूर्णपणे थोडाफार जसं विकास आहे तो त्या हिशोबाने आम्ही निधी मिळेल तर आम्ही त्याच्यातून आम्ही विकास करू असं आमचं सर्व जनतेला आव्हान आहे. धनशक्ती पॅनलचा पाडून आम्ही जनशक्ती पॅनलला निवडून देण्याचं आवाहन करतो की बाबा त्यांनी आम्हाला आणि धनशक्ती हे त्यांचं आव्हान हे करू नाही हो. जनशक्ती आपल्या लोकांना एवढं आलं की बाबा त्यांनी आम्हाला जवळ या असं भरपूर जणांनी आम्हाला जवळ केलं आणि बाबा आम्ही तुमच्यासाठीच करू कार्य असं म्हणाले. त्यांनी जनशक्तीचा विकास विजय करावा आणि त्यांना निवडून आणावं आणि गरीब लोकांची ज्या समस्या आहे त्या सगळं निवारण करतील. हे सगळं तुम्ही जर निवडून आणलं तर परिवर्तन घडून येईल. स्वच्छ उमरखेड, सुंदर उमरखेड आणि विकास भरपूर करत. नगराध्यक्ष असताना खूप सुख सुविधा गरीब लोकांना भेटल्या आणि खूप त्यांची कामं खूप झाले. आता ह्या 9-10 वर्षामध्ये गरीब लोकांची काहीच म्हणजे मदत होत नाही, समस्या बी निरसन होत नाही. त्यांना भ्रष्टाचार खूप झाला आणि जे रोड रस्ते नाल्या आम्ही 4 नंबरमध्ये फिरलो इंदिरानगरला, इतकं त्यांची बेकार अवस्था आहे. त्यांना लाईटसुद्धा नाही आहे, पाणी नाही, रोड नाही आणि आंधळे लोक आहे तिकडं, त्यांना चालता सुद्धा येत नाही, एवढी खराब व्यवस्था आहे तिकडची. जनशक्ती आमचं पॅनल आहे, त्यांनाच निवडून द्या आणि तेजश्रीताई नगराध्यक्ष त्यांनाच विजयी करा आणि ज्या आमच्या वार्डातले जे मेंबर आहे शिकारे सर आणि ठाकरे यांनाच निवडून द्या. एवढंच नाव काटत नाही.
चला